रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने
जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण एदशे चरित्र केले नारायणे एदशे चरित्र केले नारायणे एदशे चरित्र केले नारायणे एदशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिताहि रांगता गोधने राखिताहि रांगता गोधने राखिताहि एदशे चरित्र केले नारायणे एदशे चरित्र केले नारायणे एदशे चरित्र केले नारायणे एदशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिताहि रांगता गोधने राखिताहि रांगता गोधने राखिताहि सोंग सारिले या रूपे आनंदे आये सोंग सारिले या रूपे आनंदे हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढे ही बहुत करणे आहे पुढे ही बहुते करणे आहे पुढे ते बहुते करणे आहे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने 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 केला नारायण अवतार केला नारायण अवतार केला नारायण अवतार आहे तुका म्हणे धर्म संस्थापने आहे तुका म्हणे धर्म संस्थापने तुका म्हणे धर्म संस्थापने आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायण अवतार नारायणी अवतार केला नारायणी अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुण वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम काय ऐसे दे प्रेम काही कळा कुमार कुमार जय जय विठोबार जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार लक्ष्मण म्हणा सगळे म्हणा म्हणा विठ्ठल 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 विठ्ठल
दशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिताय दशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखित आहे हे सोंग सारिले या रूप्यानंते पुढे ही बहुते करणे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे दुसरे चरण पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन सारे चरण संताचिया संताजिया सारे चरण संताचिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जन्माद्यस्य यतोऽन्वयादिधरदश चार्तेष्वभिज्ञस्वरा तेने ब्रह्महृदाय आदिकवयो मुह्यन्ति यत्सूरयो तेजो वारिं मृदा यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरहस्तकुहकं सत्यं परं धीमहि कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमार गोविंद
मुकुन्दाय नमो नमः। नमः पंकजनेत्राय नमः पंकजमालिने नमः पंकजनाभाय नमः पंकजाङ्घ्रये। अजं रुक्मिणीं प्राण संजीवनं त्वं परं धाम कैवल्यम् एकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। विठ्ठल 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 भगवान परमात्म्याच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने या घराण्याची 103 वर्षाची परंपरा आणि या देशाची 5251 वर्षाची परंपरा आहे बरं. आणि दुर्मिळ योग असा श्रावण मास हा आपल्या धर्मामध्ये पवित्र महिना मानला जातो. कधी न धर्म करणारा माणूस किमान या महिन्यात धर्म करतो बरं. आणि त्यात सोमवारी हा उत्सव येणं म्हणजे हा दुर्मिळ योग. भगवान परमात्म्याचं भगवान शिवांचं आराध्य दैवत भगवान श्रीकृष्ण आहे बरं. त्याचं प्राकट्य हा सोमवारी घडला आपल्याला आणि अष्टमी घडली. आणि भगवंताच्या आगमनाचं विशेष कुणाला असेल तर ते भगवान शंकरांना असतं. हरी 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 मंत्र हा शिवाचा. म्हणजे तुम्ही आम्ही रामकृष्ण हरी म्हणायच्या अगोदर तो मंत्र कोण जपतोय? आत्मा जो शिवाचा राम जप बरं का. म्हणून दैव दुर्मिळ असा हा योग आहे. आणि म्हणून आजच्या दिवशी ज्याने अष्टमी केली असेल त्यांना धन्यवाद, नाही केली असेल त्यांना परम धन्यवाद. सगळ्यांनी धर्म सोडून चालत नाही. कौरवानी धर्म सोडला म्हणून पांडवांनीही सोडला असतं. अरे काय होतंय त्या 100 काय झालं ना, आपलं काय होणार आहे असं म्हणून त्या 5 सोडला असता तर द्वारकेचा राणा तिकडं गेला नसता, तो आला तसा परत गेला असता. पण 100 धर्म जरी सोडला तरी 5 जरी धर्माचं पालन केलं तरी ही पृथ्वी तरेल. बाकीच्यांचं धर्मपालन आता गणपती उत्सवाला सुरू होते बा, तेही गरजेचं आहे. कोणत्या ना कोणत्या निमित्ताने तुम्ही बाबारे धर्माशी जोडलेलं राहा. फक्त वारकरी संप्रदायाचं असं म्हणत नाही. कोण बैठकीला जात असेल, कोण सत्संगाला जात असेल, कोण स्वाध्याय परिवारला जात असेल बरं का, कोण पाठशाळेत जात असेल, कोण हरिपाठाला जात असेल, एक प्रकारे तुम्ही धर्माशी जोडलेलं असलं पाहिजे. तरच आपण आपल्या संस्कृतीचं रक्षण करू शकतो बरं. एकमेव धर्म असा आहे सकाळी उठल्यानंतर म्हणतो सर्वे भवन्तु सुखिनः. देवा सगळ्यांचं कल्याण कर रे. सर्वे सन्तु निरामयः. चांगलं आरोग्य सगळ्यांना लाभू दे. सर्वे भद्राणि पश्यन्तु. सगळ्यांच्या डोळ्याला चांगलं दिसू दे. कधी दिसेल? मोबाईल नसेल तर. मा कश्चित् दुःख भाग भवेत्. अरे सगळ्या विश्वाला स्वतःचं बंधू मानणारं आणि सगळ्या विश्वाला आपलं घर मानणारी एकमेव जगाच्या पाठीवर संस्कृती आहे ती हिंदू संस्कृती आहे. जगात आपल्याला सर्व मान्यता मिळते कारण आम्ही जगाला परिवार मानतो.
आणि बाकीचे जगाला व्यापार मानतात. आमचा माल तुमच्याकडे आणून कसा ढकलायचा की ते ट्रॅक्टर विकायला बसतात बघा रस्त्यावर. आता ते फुलं विकायला बसलेत. तुम्ही कोल्हापूरला गेला ना, एंट्री करतो आपण कोल्हापूरला तावड्या हॉटेल, तिथं अशी हू म्हणून गणपतीची त्या माळांची प्लास्टिक कचरा. बाकी आपल्या देशात येतात व्यापार करायला आणि आम्ही दुसऱ्या देशात जातो संस्कार पेरायला. लक्षात घ्या. म्हणून आज जगात असा कोणता देश नाही जिथे ही जन्माष्टमी साजरी केली जात नाही आहे. जगात म्हणतो मी, कोणत्याही जगातल्या सिटीमध्ये जा, तिथं आपलं कृष्ण मंदिर आहे. दुबईमध्ये नव्हतं, तिथं पण आता आहे. म्हणजे हा व्यापक उत्सव आहे. किती वर्ष साजरा होतो? 5251 वर्षात. आणि या घराण्याची परंपरा 103 वर्षाची. बरं. आणि काल आपण वर्णन करत होतो परवा वैष्णवांचं, पडता जड भारे नेमा नटळे निर्धारे. या उत्सवातल्या अंतर्गत गोष्टींची काही माहीत नसलेले आमचे प्रवीण दादा, माझा संसार कसा चालेल म्हणून देवाजवळ रडणारे भरपूर आहेत. पण तुम्हाला सांगतो, थोडा वेळ घेतो तुमचा बरं, माझ्या विषयाला सुरुवात करायला. माझ्यावर पुत्रवत ज्याने प्रेम केलं, खरोखर मी त्यांना माझा बाप मानत होतो, आमचे दिलीप दादा. नंदीकर बाबा गेले आणि नंदीकर बाबा गेल्यानंतर ही मंडळी सगळी 6 महिने फिरत होती, बुवा कुठला नाही. आणि म्हणून प्रत्येकाकडून नकार आल्यावर शेवटी दिलीप दादाने या सगळ्यांना घेतलं गाडीत आणि पांडुरंगाजवळ असं मस्तक टेकलं आणि ढसा ढसा रडायला लागले. अरे देवा, माझ्या परंपरेचं काय करतोस? माझी परंपरा चालवतोस का मोडतोस? म्हणून दादा त्या पंढरीरायच्या गाभाऱ्यात ढसा ढसा लहान मुलासाठी रडले. बरं का, मला काय सांगायचं, ही मागे कीर्ती उरते. म्हणून इथे आल्यानंतर मला 3 लोकांची प्रकर्षण आठवण होते. या परमार्थासाठी या 7 दिवस कस्ता खाणारे आमचे मेंढके बाबा. बरं का. आणि त्यानंतर ह्यासाठी आटापिटा करणारे आमचे माझं पितृतुल्य व्यक्तिमत्व दिलीप दादा आणि भगवंताची नित्य 7 दिवस सेवा करणारे अजित दादा. ह्या तिघांच्याही पवित्र स्मृतीस अभिवादन करून मी आजच्या सेवेला सुरुवात करू. विठ्ठला अभंगाच्या चरणामध्ये पहिल्यांदा तुकोबरायांनी जे वर्णन केलंय ते पुढचं आहे. आता हे बॅकग्राऊंड म्युझिक चालू आहे मला, बरं का. जसा भगवंताचा आज अवतार झाला होता तद्वत परिस्थिती आहे. मागा ऐकायला सगळ्यांना येते. हां, तुम्ही असं समजायचं की देवाला मी डोक्यावर घेतलंय, यमुना पार करायला चाललोय, वसुदेवाने छत्री घेतलेली नव्हती, रेनकोट घातलेला नव्हता, तुमच्या अंगावर तर ठिपके उडतात नुसते. ते समजायचं की देव माझ्या डोक्यावर आहे आणि मी त्याला घेऊन चाललोय आणि मंद मंद हे सगळं माझ्या अंगावर पडते. या वातावरणाचा अनुभव घ्या. बरं का. कशासाठी अवतार झाला आहे? तुका म्हणे धर्म संस्थापने. बाबा रे, मी ज्या धर्मात जन्माला आलो, माझा शेवट ज्या धर्मात होणार आहे, माझा शेवटचा ज्या संस्कार ज्या धर्मानुसार होणार आहे, त्यासाठी माती खायची आपण. आता लोक जातीसाठी माती खायला लागलेत. यामुळे तुमची माती एक दिवस नक्की होणार. याची पाळमुळं तुम्ही खोदली ना, खूप लांबपर्यंत जातात. हे कोण पेटवायला लागले? भारत देश जर हिंदू म्हणून एकत्र आला तर त्याला आवरणं अवघड आहे. याला भांडवत ठेवायचं. धनगर आरक्षण, ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, मागासवर्गीय रक्षणाचा विषय संपला. आता सुरू झाला आरक्षणाचा विषय. त्यामुळे आपल्या दाखल्यावर जातीच्या आधी धर्म लिहिला हे विसरू नका. जात हा कॉलम नंतर आहे, त्याच्या अगोदरचा कॉलम विसरू नका. अलग लक्षात. त्या धर्माच्या स्थापनेसाठी आणि या कलियुगातला धर्म
भगवंतानी गीतेत सांगितलंय त्याप्रमाणे चालू आहे. देवाने सांगितलं मी काय येतो, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदाज्ञानम सृजाम्यहम. तिथे मी येतो माझ्या धर्माचं रक्षण करण्यासाठी. आणि काय करतो, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी. प्रत्येक युगात. म्हणून तुकोबाराय म्हणतात हा जो अवतार झालाय तो कशासाठी आहे, तुका म्हणे धर्म संस्थापने. असा धर्मरक्षावया अवतार, धर्मरक्षावया अवतार, धर्मरक्षावया अवतार, धर्मरक्षावया अवतार. आपुल्या पायसे भक्तजन, आपुल्या पारिके आपुल्या पारिके धर्मरक्षावया अवतार येसी, धर्मरक्षावया अवतार येसी, धर्मरक्षावया अवतार घेसी, धर्मरक्षावया अवतार घेसी. आपुल्या पायसी भक्त जना, भक्त जना, आपुल्या पायाची भजना, भजना. अंबरुषीसाठी जन्म सोसी येले, अंबरुषीसाठी जन्म सोसी येले, अंबरुषीसाठी जन्मसोसी येले, अंबरुषीसाठी जन्मसोसी येले. तुकोबाराय या ठिकाणी कारण मीमांसा करतायत. का भगवंताला हा जन्म घ्यावा लागला. अंबऋषीसाठी जन्म सोशियले दुष्ट निर्दाळिले किती एक. बघा याच्या पाठीमागची पार्श्वभूमी सांगणं गरजेचं आहे. अंबरीश नावाचं, अंबरीश राजाचं नाव सगळ्यांनी ऐकलंय. एक राजर्षी क्षत्रिय राजा, पण एवढं वैभव होतं, पण सकाळी उठल्यानंतर भगवंताच्या मंदिरात झाडू मारायचे, अशी भगवंताची सेवा करायची. आणि वर्षभर आपल्या धर्मपत्नीबरोबर निर्जला एकादशीचं व्रत केलं होतं त्याने. म्हणजे दशमीला जे सुरू करायचं ते द्वादशीपर्यंत 3 दिवसाचं व्रत. द्वादशी तिथी संपायच्या अगोदर पारणं करायचं. आता 3 दिवसाची एका दिवसावर आली. 5 दिवसाचं लग्न अर्ध्या दिवसावर आलं. सकाळी हॉल एकाचा असतोय, दुपारी एकाचा, संध्याकाळी तिसऱ्याचा. हाकलून काढतात माणसाला, टायमिंग संपलं चला. पहिलं लग्न किती चालायचं, 5 दिवस लग्न चालायचं. तसं आपलं व्रताचं पण झालंय. 3 दिवस एकादशी होती, ती एका दिवसावर आली. आणि फराळ मात्र 3 टाइम आला. पण असो, पुन्हा एक म्हण लोक म्हणले नाही आम्हाला जमत. मग एक म्हण पडली, काय, शेळीसारखं चर पण एकादशी. हा, म्हणून काय काय घरात गेलं की नाही, अहो एकादशीचा फराळ आहे का दिवाळीचा आहे कळत नाही. महाराज इडल्या, अहो एकादशी आहे, नाही उपवासाची आहे. महाराज उत्तापा, अहो उपवासाचं आहे. आता उपवासाचं काय नाही हे संशोधनाचा भाग आहे. पण अंबरीश राजाची एकादशी निर्जला एकादशी. वर्षभर व्रत केले हो. आणि वर्षाच्या शेवटी सगळ्या वैष्णवांना बोलवलं. द्वादशीचं पारणं सोडायचं, माझ्या वर्षभराचं व्रत आहे भगवंताचं. आणि द्वादशी सोडायला बसणार तेवढ्यात भगवंताचा क्रोधावतार कोण आले, दुर्वासा. अत्रींची 3 मुलं आहेत. एक आहे दुर्वासा, दुसरा आहे चंद्र, आणि तिसरा आहे भगवान दत्तात्रय. भागवतामध्ये ऐकू तुम्हाला काहीतरी ते.
ऐकवायचं आहे, मी दररोज सांगतो तुम्हाला, पण कधी योग येईल भगवंताला माहीत. महाराज योगायोगानं तुम्ही आलाय, चला आपण सोबतच द्वादशी पारणं करूया. महाराज म्हणले माझ्या अजून स्नान आणि संध्या व्हायची आहे. ते सरळ कुणाशी बोलतच नव्हते बरं का. दूरवासा म्हणजे दूर आहे, वास आहे तोवर बरं आहे, जवळ आलं की काय खरं नाही. त्याला म्हणायचं हां आयसियाचा संघ नको ना असा प्रकार असतो. ज्याच्या वचनाला ओलावा नाही त्याच्या संगतीत राहायचं नाही. तुकोबराय काय म्हणतात, आयसियाचा संग देई नारायणा, ओलावा वचना जयाची. अरे बोलण्यामध्ये जरा मधुरता पाहिजे, गोडपणा पाहिजे आईसारखं. कधी कधी औषध खाण्यापुरतं कडू बोलते, पण ते पण हिताचं असतं. तसं संतांचं आहे. या अंबरीश राजाने एकादशी केले, दुर्वासा रागवायला काय असे माझ्यापेक्षा काही ते हे कमी बुद्धीचे नव्हते, पण त्यांना कुठेतरी असं वाटलं असेल की या वैष्णवांची कीर्ती त्रैलोक्यात पसरली पाहिजे, म्हणून दुर्वासा आंघोळीला गेले, ते परतच आले नाही. तिकडंच गायत्री सुरू केला आपला. हा राजा सगळ्या ब्राह्मणांना बोलवलं, महाराज 1 वर्षाचं व्रत आहे, 1 घटका उरलाय फक्त द्वादशी संपायला, काय करू. सगळ्या ब्राह्मणांनी धर्मशास्त्राचा निर्णय सांगितला. महाराज भगवंताच्या चरणावर घातलेलं पाणी तीर्थ म्हणून प्राशन करा, जेणेकरून तुम्हाला भोजन केल्याचं पाप लागणार नाही आणि एकादशी सुटली नाही असं होणार नाही. निर्जल आहे, जल प्यायला की व्रत संपलं. मधला मार्ग त्याला म्हणतात आपत धर्म. म्हणजे त्यांनाही असं वाटायला नको की मला भोजनाला बोलवलं आणि माझ्या अगोदर जेवून घेतलं. म्हणजे लक्षात ठेवा आपल्याकडं पद्धत कशी आहे, लग्नात आपल्या दारात लग्न असेल तर पहिलं कुणी जेवायला बसायचं, या गल्लीतल्या लोकांनी. आपण काय पाहुणे मंडळींनी जेवायला बसा, हे वाटच बघत ना अगोदरच. पाहुणा खुर्चीच्या मागं उभा आणि ह्यो खुर्चीत निवांत, चालत नाही आपल्याकडे असं. मग कार्यकर्त्याने एखाद्या बघितलं की त्याला ओढून बाहेर काढतात, तू का बसलास. तसं अतिथी देवो भव आपल्याकडे आहे. महाराज काय करू, मधला मार्ग सांगितला. म्हणून भगवंताच्या चरणाचं अमृत प्राशन करून अंबरीश राजाने पारणं सोडलं आणि दुर्वासांची वाट बघत बसले. दुर्वासा आले, आल्याबरोबर समजलं की माझी वाट न बघता याने पारणं, म्हणून जटेतनं एक अशी राक्षसी उत्पन्न केली आणि टाकली अंगावर. पण यम धर्म सांगे दुता अभंगामध्ये तुकोबरांनी सांगितलंय, वैष्णवाने एखादं व्रत घेतलं, भजन करायचं असू दे, हरिपाठ करायचं असू दे, काकडा करायचा असू दे, ज्ञानेश्वरीच्या 100 ओव्या वाचायचं असू दे, 5-50 तुकोबरायांचे अभंग वाचायचं असू दे, त्याच्या घराभोवती सुदर्शन गिरट्या घालत असतं. तसं अंबरीश राजाच्या संरक्षणासाठी भगवंताने सुदर्शन दिलं होतं आणि ते अंबरीश भोवती फिरत होतं. आणि म्हणून ही राक्षसी जशी जाळायला अंबरीशाला आली, तेवढ्या सुदर्शन पुढे झालं आणि ती राक्षसी जाळली. राक्षसी जाळल्यावर ही कुणी सोडले त्याच्या मागं लागली. म्हणून इस्रायलचा आयरन डोम आहे ना, म्हणजे तिकडून टाकलेलं ते क्षेपणास्त्र त्यांच्याकडे जातच नाही, परत उलट मागं जातं. ही अशी संरक्षण प्रणाली आहे त्यांची. आता एकाच वेळेला 1000 सोडले, त्यातली पडली थोडी, आपण म्हणतो फेल जाईल. आता एवढे राक्षस येत बाजूला असतील असं वाटलं नसेल त्यांना, एका वेळेला एवढं मारतील म्हणून. बरं तसं हे वैष्णवाने आपलं चिंता करायची नाही. भगवान शिवाच्या भोवती भूतकेत कशाला असतात. भगवान शिव ध्यानाला बसले की ध्यानात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ. तसं भगवंताने सुदर्शन मागे लागलं कुणाच्या, दुर्वासांच्या. पळता भुई थोडी झाली. आता दुर्वासा भक्त होते भगवान शिवाचे, गेले भगवंता आवर. ते म्हटले हे माझ्या बाप्पाचं आहे, मी काय आवरू त्याला. आपलं सामर्थ्य नाही सुदर्शनला आवरायचं. ब्रह्मदेवाकडे गेले, सगळ्या त्रैलोक्यात फिरले. ब्रह्मदेवाने दुर्वासांना सांगितलं, अरे बाबा ज्याचं आहे सुदर्शन कुणाकडे आहे, विष्णूकडे आहे. भगवान विष्णूकडे गेले.
विष्णूने म्हटलं मी भक्तांच्या अधीन आहे, त्यामुळे माझी आयुध माझ्या अधीन नाहीत. अहम भक्ता पराधीना. अरे मीच भक्तांच्या अधीन आहे, हे मी त्याला दिलंय, आता माझा याच्यावर अधिकार नाही. हे ज्याचं आहे त्याच्याकडे जा. दुर्वासाने अंबरीषींना 10 वेळा जन्माला येण्याचा शाप दिला होता, लक्षात घ्या. ते सुदर्शन मागे लागल्यावर ते दुर्वासा परत अंबरीषीजवळ आले, पाया पडले अंबरीषींना, आणि अंबरीष राजाने ते सुदर्शन शांत केलं. महाराज सुदर्शनाची स्तुती केली, पाया पडतो, माझ्यामुळे कुणाचा घात करू नको. हे वैष्णवाचं हृदय आहे. कोणाशी जीवाचा न घडो मत्सर, कोणाशी जीवाचा न घडो मत्सर, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, जीवाचा न घडो मत्सर, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, कोणाही जीवाचा म्हणा म्हणा न घडो मत्सर, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आई काजी तुम्ही भक्त भागवत, आई काजी तुम्ही भक्त भागवत, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आई काजी तुम्ही भक्त भागवत, आई काजी तुने भक्त भागवत. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आई काजी तुम्ही भक्त भागवत, आई काजी तुम्ही भक्त भागवत, वर्म सर्वेश्वर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आई काजी तुम्ही भक्त भागवत, आई काजी तुम्ही भक्त भागवत, भक्त भागवत. अंबरीषीने दुर्वासांचा द्वेष केला नाही बरं का. अंबरीष या जन्मामध्ये तुकोबाराय आहेत, लक्षात घ्या. हाच प्रसंग तुकोबारायांच्या काळात रामेश्वर भट्टाच्या बाबतीत घडला होता, आणि रामेश्वर भट्टाची देखील तुकोबारायांनी निंदा केली नाही, द्वेष केला नाही. रामेश्वर भट्ट शरण आला, तोच प्रसंग आहे. महाराज अंबरीष महाराज, तुम्ही क्षत्रिय आहात, राजा आहात, मला वाटलं मी ऋषी आहे, मी मोठा आहे, तुमच्यातला कर्मयोगी मला कळला नाही, तुमच्यातला भक्त मला कळला नाही, आणि मला असं वाटलं जटा वाढवले तप करून
त्या जटेतली राक्षसी तुमचा नाश करेल. फसलो मी, बरं का. म्हणून लक्षात घ्या, कर्मयोग ओळखणं फार कठीण आहे. भगवंत आले, दुर्वासांना म्हटले, दुर्वासा तुमचं ऋषी वचन वाया जाणार नाही आणि मी माझ्या भक्तावर आस येऊ देणार. याचा पर्याय काय? भगवंत म्हणतात, माझं व्रत केलंय ना, माझी भक्ती केली ना, याच्यावर आलेलं संकट ते माझं आहे ना. अंबरीशींना जन्म घेण्याची गरज नाही. म्हणून भगवंताने सांगितलं, अंबरीशी तुझ्यासाठी मी 10 वेळा जन्माला येईल, पण तुला जन्म घेऊ देणार नाही. का? तर भक्ताला झालेलं कष्ट भगवंताला सहन होत नाही. आईला कितीही वेळ लागू दे, गाडीवरून समजा आई आणि लेकरू एकदम पडले आणि आईला खूप मार लागला, त्या मार लागलेल्याचे तिला भान नसते, पण पोराला खरचटलं, जीव चर्र होतो. आईचं हृदय आहे तसा. हा भगवंत माझी भक्ती करत असताना 11 वेळा भगवंताच्या भक्तावर, प्रल्हादावर संकट आलं. प्रत्येक वेळेला भगवंत वाट बघायचं, कधी एकदा जातोय. प्रल्हाद म्हणायचे, थांबा, 1 वेळा बाबा चुकलेत, सुधारतील. 2 वेळा झालं, भगवंत म्हणायचे, येतो, थांबा. 11 वेळा भगवंताला थांबवलं, 12 वेळाला भगवंत थांबले नाही. तसं अंबरीशीला झालेलं कष्ट हे देवाला झालंय. भक्ताच्या कैवारे कष्टली विठ्ठले, भक्ताच्या कैवारे कष्टसी विठ्ठले, भक्ताच्या कैवारे कष्टली विठ्ठले, भक्ताच्या कैवारे कष्टसी विठ्ठले. अंबरीशीसाठी जन्म 10 घेतले, अंबरीशीसाठी जन्म 10 घेतले, अंबरीशीसाठी जन्म 10 घेतले. भक्ताच्या कैवारी कष्टले से विठ्ठले, भक्ताच्या कैवारीसाठी विठ्ठले, भक्ताच्या कैवारी तुम्ही म्हणा, तुम्ही म्हणा. कष्टले से विठ्ठले, भक्ताच्या कैवारी कष्टले विठ्ठल. अंबरीशीसाठी जन्म 10 घेतले, अंबरीशीसाठी जन्म 10 घेतले, अंबरीशीसाठी जन्म 10 घेतले, अंबरीशीसाठी जन्म 10 घेतले. पांडुरंगे येईवो पांडुरंगे, पांडुरंगे येईवो पांडुरंगे, पांडुरंगे येईवो पांडुरंगे, पांडुरंगे येईवो पांडुरंगे. भक्ताच्या ओवी आहे. भक्ताच्या कैवारे कष्टलीस विठ्ठले. विठ्ठला म्हटलं नाही, काय म्हटलं? आई म्हटलं तिला, विठ्ठले. आणि अंबरीशीसाठी जन्म 10 घेतले, पांडुरंगी येवो पांडुरंगी. हा, धाव घालतो भक्तासाठी. आणि म्हणून 10 अवतार घेण्याचं वचन भगवंताने दिलं, म्हणून त्याचे 10 अवतार आहेत आणि आमची 10 अवतार आहेत. आणि आमची संसारात झालेली ही 10 अवतार आहे. तो चांगला व्हावा म्हणून अवतारांचं वर्णन करायचं. देवाचा अवतार आणि आपला अवतार. आपण म्हणतो ना, काय अवतार केलाय. कुणी केला आपला अवतार? संसारान केला. संसारान लग्न होत नाही तो पोरगा, असं वाटते त्याला. लग्न झालं की स्वर्ग 4 बोटं उरणार. ते कधी झालेल्यांच्या तोंडाकडे बघत नाही. ते जर खरं रिडिंग केलं असतं तर ते करणार.
संसाराचे अंगी अवघीच व्यसने कुणाला सुख नाही दिलं. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. अरे बाबा तू गोबऱ्या म्हणतात वाटतंय ना तुम्हाला सुख आहे करा, पण आम्हाला माहिती आहे संसार दुःख मूळ चहूकडे विश्राम. म्हणून संसारात आला ठीक आहे, झड झडवणे वाहिला अनेक. किमान गावातल्या सप्त्यासाठी 7 दिवस काढ. ते शेवटच्या दिवशी प्रकट होते महाप्रसादाला. आदल्या दिवशी सप्ताह झाला होय त्याला माहीतच नाही. गावागावात सप्ताह करण्याची पद्धत कधी आली? गोकुळ या गावावर संकट आलं, इंद्राने संकट आणलं. देव म्हटले बघता काय, तुम्हीच तुमच्या संकटातून मार्ग काढा. काय करायचं देवा? काय इंद्र रागवलाय? गोवर्धनाची पूजा केली म्हणून. अरे मग त्या गोवर्धनाला प्रतिज्ञा करा ना, आम्ही तुझी भक्ती केली म्हणून संकट आलं, तूच आमचं रक्षण कर. आणि हात लावा नुसता. गोवर्धनाने त्याला खाली घेतलं गावाला सगळ्या, आणि गावाचं 7 दिवस रक्षण केलं. देव मध्ये उभे होते काय करून? करंगी लावून. देवाने सांगितलं अरे बघता काय, तुमच्या हातात गाई चारण्यासाठी काठ्या आहेत ना, तुमच्या घरात काठी आहे का जाऊन बघा. तुमच्या घरात समजा काहीतरी लांबडं आलं तर मारायला काय तुमच्याकडे आहे का बघा. काठी आहे घरात? फिरायला जाणाऱ्याकडे तेवढं आहे, मागं घेऊन जाते. कुत्रा अंगावर आलं तर काय करायचं? जसं फिरायला जाणाऱ्याला ही माहिती आहे की सकाळी भटकी कुत्री रस्त्यात असतात, ती अंगावर येतात, त्यासाठी काठी पाहिजे. म्हणून भटक्या कुत्र्यापासून सावध राहण्यासाठी एक एक काठी जवळ ठेवा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. अरे ती कुत्री तुमच्याच गल्लीतली आहेत, पण भटकी आहे ती तुम्हाला माहित नाही. तुमच्या पोरीच्या अंगावर आलं की कळतं हे भटका आहे. चावलं की आता काय करायचं? म्हणून अशा भटक्या कुत्र्यांना शेपट्या खेचण्यासाठी एक एक काठी घरात ठेवा, एक एक काठी. पण त्याला तर लायसन लागत नाही ना. काट्या आहेत ना तुमच्याजवळ, लावा ना. लावल्या हो. आता त्यातले जरा रजोगुणी तमोगुणी होते की नाही, ते म्हणले आता आम्हाला काट्या लावायला लावल्या आणि ह्यानं करंगी लावायची काय गरज आहे? हे मनोरथ त्यानं जाणलं न सांगता की फुगलेलं आहे जरा, यांना वाटतं माझ्या काठीवर उभा आहे. अरे तुमच्या लाखो काट्यांची पेक्षा त्याची करंगळी महत्वाची आहे. म्हणून देवाने फक्त अर्धा इंच करंगळी, तसे यांच्या काट्या आपली मोडू देऊ नका. विठ्ठला बाबा रे, तुम्हाला खरं सांगू का, काय ताकद आहे या देहामध्ये 7-7 दिवस कीर्तन करण्याची. बरं का, तो त्रिभंगी देवडा उभा आहे ना, तो करून घेतो. नाही तर काय 55 किलोच्या माणसाची ताकद आहे. विद्वान पडले तसे महाराष्ट्रात भरपूर, पण तो निमित्त कुणाला तरी करतो. निमित्ताचा धनी साळुंकी मंजूळ बोलविता धनी. असं आहे. म्हणून गावावर संकट आलं ना, त्या गावावरचं संकट निवारण करण्यासाठी पहिला सप्ताह कुठं झाला? गोवर्धनाच्या खाली झाला. म्हणून सप्ताह त्या वारकऱ्यांचं असं म्हणू नका. अरे तुमच्या गावात 5000 लोकसंख्येमध्ये 50 वारकरी असतात किती, आणि बाकी आम्ही धाब्यावरले. एक वारकरी होणं फार अवघड काम आहे महाराज. जीभ छाटायला लागते. त्यातले बिचारे काय काय जणांना जमत नाही. ते चंद्रभागेत गेले की म्हणतात माझी माळ वरनच गेली. कशी गेली? वर्ण माळ जाते होय. काय होतं, त्यानं आधीच घळघळीत घातलेले असते आणि चंद्रभागेत बुडी मारली की ती वर्ण गेली. मग ते म्हणते काय गा आता काय करू? गेली म्हणले ती. देव म्हणतो आता घालू नको. असं होतं. मग समजायचं याचा इंद्रियावर ताबा. अरे ह्या जिभा कापायला लागतात आधी, मग वारकरी होता येतं. कुठली माही नाही, कुठला पाहुणा नाही, काय नाही. कोण माहीला बोलवतं आम्हाला? कोण बोलवतं? त्याला तेवढा इकडं आणू नका म्हणजे त्यासाठी वेगळं करायला लागतं सगळं.
म्हणजे एक लक्षात घ्या, तुमच्या कुळात एक वैष्णव झाला ना तर भगवंताला धन्यवाद द्यायचं. बाकी माझ्या मागच्या पुढच्या 7 पिढ्या तरल्या, म्हणून त्या सगळ्यांनी मिळून एक अंबरीश भक्ती करतोय. एकाच्या कैवाडे उगवी बहुताचे कोडे उगवे बहुताचे कोडे उगवी बहुताचे कोडे एकाच्या रे उगवी बहुताचे कोडे उगवी बहुताचे कोडे उगवी बहुताचे कोडे एकाच्या कैवाडे उगवे बहुतांचे कोडे उगवे बहुतांचे कोडे उगवे बहुतांचे कोडे एकाच्या कैवाडे उगवी बहुताचे कोडे उगवी बहुताचे कोडे उगवी बहुताचे कोडे. अरे अवतार घ्यायचे आहेत, खाली जाऊन करायचं काय? म्हणून दुसरं नाटक परवा सांगितलं ते घडलं. म्हटलं वैकुंठात ह्या चतुष्कुमारांना सनत कुमारांना थांबवलं जय विजयाने. म्हणजे देवाला खाली येऊन काहीतरी काम पाहिजे का नको, म्हणून त्यांना राक्षस करून खाली पाठवलं 3 वेळा. बाकीचे 10 अवतार आहेत, पण गर्ग संहितामध्ये असं म्हटलंय अंश अंशांश आवेश कला पूर्ण परिपूर्ण 6 प्रकारचे अवतार आहेत. अंश थोडंसं काम आहे एवढ्यासाठी. तर मत्स्य अवतार आहे पहिला अवतार. किमान मंगलाष्टका तरी ऐकता, त्याच्या आपण ऐकतो मत्स्यापासून वगैरे असं अमुक. काय झालं, ही सृष्टी प्रत्येक वेळेला प्रलय होतो, नवीन सृष्टी येते आणि त्या सृष्टीतला पहिला माणूस जो असतो त्याचं नाव मनू. म्हणून मानवाची सुरुवात ज्याच्यापासून झाली असे एकच मनू नाही. मन्वंतरातला पहिला जो राजा आहे ब्राह्मण नाही, कोण आहे तो मनू. आणि भगवंताने त्याला सांगितलं सृष्टी बुडणार आहे आणि नवीन सृष्टीसाठी ते मनू महाराज राजर्षी होते. आंघोळीला गेले असताना गंगेत असं आरोग्य घेण्यासाठी पाणी काढलं तर हातामध्ये सोन्याचा मासा. आता मासा आलाय तर त्याला परत सोडायला पाहिजे. तो मासा बोलायला आला, महाराज मला सोडू नका, मला इथे राहायचं नाही, मोठे मोठे मासे आहेत इथे, मला खाऊन टाकतात, मला भीती वाटते. म्हणून त्याने काय केलं, आता एवढा बोलतोय मासा बोलणारा, कमंडलूमध्ये ठेवला. घरात येईपर्यंत तो मोठा झाला, कमंडलूच्या बाहेर उड्या मारायला लागला. महाराज मला जागा होत नाही, महाराजांनी मोठं भांडं घेतलं, त्यात टाकलं. अर्ध्या तासात तेवढा मोठा झाला. महाराज इथं कसं तरीच होतंय, हौद केला, त्यात टाकला, रायना. आता म्हणले काय करायचं, अरे बाबा आता मोठा झालास, तुला होता तिथं सोडतो. म्हणले महाराज मी तुमच्यासाठी आलो होतो, आत्ता तुमच्या हयातीत ही सृष्टी प्रलय पावणार आहे आणि नवीन बीज निर्मितीसाठी प्रत्येक जातीचं एक एक वाण घ्यायचं आणि एका नौकेत ठेवायचं जहाजामध्ये. जेवढ्या जाती आहेत 84 लाख, त्या प्रत्येक पशु पक्षी वृक्ष वेली सगळा एक एक बीज घ्यायचं आणि समुद्राच्या किनारी येऊन मला फक्त हाक मारायची. कुणी सांगितलं, त्या माशाने. आणि मग मी तिकडं मोठा आवाज करत येईन आणि माझ्या शिंगाला तुझी ओढी बांधायची. बरं, हा देवाचा मत्स्य अवतार आहे. आणि प्रलयाच्या वेळेला म्हणून महाराजांनी त्या शिंगाला हे बांधली आणि सृष्टी काय झाली, सृष्टीतलं परत याचं रक्षण झालं. आता मला सांगा, या गोष्टी आपल्याला काय शिकवतात, आपल्याला या वर्षी आपण जे बीज काढलंय, धान्य काढलंय, त्यातलं काही धान्य बीज म्हणून बाजूला ठेवायला पाहिजे. आता तुमच्या घरात आहे, तुम्हाला त्या कृषी केंद्राशिवाय पर्याय आहे. एक म्हातारे, तिचं नाव मला माहित नाही, अहमदनगरमध्ये आहे, तिच्याकडे अजून
प्रत्येक प्रकारच्या भाताची सगळ्या त्याची ती पूर्वीची बियाणी जपून ठेवलेत. आता तुम्हाला नाव माहिती असेल त्यांचं, त्या आजी. हां त्यांना माहिती आहे. बघा आमच्याकडे पहिला मुडा असायचा, मुडा असा गोल, परत असं सिलेंडरसारखं एक हे असायचं, त्याच्यामध्ये ते धान्य. बाबा हे कशाला बांधता? अरे का पुढच्या वर्षी पेरायला नको का? आता तुम्हाला जे देतात ते उगवेल की नाही याची शाश्वती, आणि ते खाल्यावर जगेल की नाही याची शाश्वती. शुगर उगच व्हायला लागले. 5 रुपये किलोवाला आणून तुम्हाला काय पौष्टिक होईल असं वाटते? आमच्या शाळेत आहार दिला जातो त्याला म्हणतात पोषण आहार. काय म्हणतात त्याला? पोरग घरातनं चापून येतंय, शाळेत जायला चापून खातंय, शिकवायला लागले की डुलक्या काढते, आणि पेपर दिला की म्हणतो गुरुजी तुमचं तुम्ही लिहा. आम्हाला माहिती आहे तुम्ही आम्हाला नापास करू शकत नाही, हे पोराला माहीत असतं. मग हा पोषण आहार आहे का शोषण आहार आहे? कळतं का? काही कुटुंब असे आहेत, काही गावं पण अशी आहेत की पोरांना सकाळी जेवायला मिळत नाही, म्हणून काय करायचं, सरकारी योजना लिमिटेड लोकांसाठी राबवू शकत नाही सरसकट. मला काय सांगायचंय, हा पहिला अवतार आहे. कुठला? मत्स्य. आमच्या रंगा महाराजांनी सांगितलं होतं की महाराज तुम्ही 7 दिवस 7 अवतार कथा सांगा, पण रंगा महाराज तुम्ही आला नाही म्हणून मी सांगितलंच नाही. विठ्ठला विठ्ठला. त्यांच्या घरामध्ये ग्रंथ चालू आहे, म्हटले महाराज ग्रंथ वाचायचा असतो, जरा सेवा असते, म्हणून आज सगळं सांगून टाकतो एकदाच, म्हणजे 12 वाजेपर्यंत मला भगवंतापर्यंत येत आहे. एका युगातला अवतार नाही हा, संभवामी युगे युगे असे अवतार आहे ते. अंश अंशांश आवेश कला पूर्ण परिपूर्ण. एकासाठी हे सगळं आमच्यासाठी आहे, आम्हासाठी अवतार. मत्स्य. पुढचा कुर्म. कुर्म अवतार कधी? दुर्वासांच्या शापामुळे सगळी संपत्ती पडली होती देवांची समुद्रात, आणि राक्षसांनी राज्य केलं स्वर्गावर, आणि परत हे राज्य कसं मिळवायचं? भगवंताने सांगितलं त्या राक्षसांची मैत्री करा, ताकद आहे त्यांच्याकडे, दोस्ती करा, वाट्यानं ऊस करा, आणि एकाच्याच नाव घाला. कळतं का? काय करायचं तेव्हा? काय नाही, समुद्र मंथन करायचं, आणि त्यासाठी तुमची देवांची ताकद पूर्ण नाही, देव आणि दानव दोघंही पाहिजे. आणि म्हणून त्या मेरू पर्वताची मंदराचलाची रवी आणि वासुकीची दोरी मंथन सुरू झालं, पण रवी खाली 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 जायला लागली. त्या रवीला आधार देण्यासाठी भगवंताने जो अवतार धारण केला तो अवतार कुठला? कश्य म्हणजेच कुर्म. विठ्ठला विठ्ठला इन ब्रीफ सगळं सांगतो थोडं थोडं. आता ह्याच्यातनं ऐकायला येतं बाबा सगळ्यांना? तुम्हाला क्लिअर ऐकायला येतं ना? मत्स्य झाला, कश्य झाला. आता भगवंताने पाठवले होते जय विजय खाली, त्यातले 2 जण ते कोण आहेत? हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप. दितीच्या पोटी जन्माला आले हे दैत्य आहेत, राक्षस. अहो हिरण्याक्ष म्हणजे काय? दुसऱ्याच्या संपत्तीवर ज्याचा डोळा आहे. हिरण्य म्हणजे संपत्ती, अक्ष म्हणजे डोळा, याचं कधी पडतंय आणि कधी मिळतं. आणि अशा व्यवहाराची माणसं जेव्हा राज्य करू लागतात तेव्हा राज्य बुडतं. पृथ्वी बुडली म्हणजे काय 40 बिस्कुट बुडवतं तसे नव्हे. हा बा पृथ्वी बुडली. तुम्ही बघा एखाद्या पतसंस्थेत पैसे ठेवले, आता इथलं मुरगुडातलं सांगत नाही मी बाहेरच सांगतो, आणि ती संस्था बुडली तर तुम्ही काय म्हणता? माझे पैसे कुठं निठोरीच्या मंदतीत. बुडणे म्हणजे काय? त्याला आधार काय? तसं धर्म बुडला, पृथ्वी बुडली, आचार बुडला. का? हिरण्याक्ष राज्य करू लागला. तेव्हा भगवंताने म्हटलं की याला ब्रह्मदेवाने फार वेगवेगळे वर दिलेत, ह्याला मारणारा कुठला माणूस मारू शकत
म्हणून जनावराचं रूप घेतलं. ते पोस्टर आता आपल्याकडे उत्तर प्रदेशमध्ये दुकानात लावायला चाललं. वराह अवतार. वराह म्हणजे काय माहिती आहे ना? रात्रीचं नाव घ्यायचं नसतं त्याचं. म्हणजे त्याला आमच्याकडे देव मानतात. कारण ती पृथ्वी वर काढायची होती. म्हणजे समोरचा जसा आहे तसं रूप धारण केलं. मान अहंकारी होता समोरचा. त्या वराची पण मान कधी लपते का? मान आहे का त्याला? मान नाही त्याला. त्याला असं टर्न घेता येत नाही. त्याला पूर्ण गाडी वळवून यायला लागतं मागं. तुमच्या अंगावर जर आलं समोरनं तर काय नाही करायचं, नुसतं इकडची बाजू इकडे उडी मारायची, ते समोर निघून जातं. त्याला असं वळता येत नाही. खाली असं उगच ते आत्ता पण बघा शेतात आलं की उगच उकरत जातं. ते खालनं वर काढायची होती पृथ्वी. म्हणजे धर्माच्या दातावर पृथ्वी तारायची होती. म्हणून वराह अवतार धारण केला. हिरण्याक्षाला मारला. त्याने हिरण्याक्षाला मारलंय हे भावाच्या डोक्यात होतं. कुणाच्या? हिरण्यकश्यपूच्या. आणि तेव्हापासून देवाबरोबर वैर धरलं होतं. कोण जर भजन करील लगेच पोलीस स्टेशनला फोन करायचा, सांगायचं नुसतं मला बस. कोरोनाच्या काळात बघा ही कधी करतच नव्हती, पण ते आमच्या चौंडाळमध्ये 4 म्हातारे भजन करायला बसली हो कोरोनाच्या काळात. रामनवमीला ती म्हातारी जवळ आली. ती म्हटली अहो आता रामनवमी आहे, भजनाशिवाय कसं राहायचं. आणि ती आपली दात पडलेली 10-12 जण एकत्र जमली आणि कुठा टाळक्याने केला मुरगुडला फोन. आणि गाडी आली क्वाय क्वाय. अहो लावण्या फोडल्या घेऊ त्यांच्या. म्हणजे अजून हिरण्यकश्यपूची 4-4 माणसं आपल्या गावात विठ्ठल खरं आहे का खोटं आहे चौंडाळा जाऊन विचारायचं. मी काहीतरी गप्पा सांगत पुराव्याशिवाय बोलत नाही. माझ्या मित्राचं गाव आहे ते नारायण महाराज रेपे यांचं, त्यामुळं माहिती आहे मला तिथे काय काय. म्हणजे हे आपल्याकडं पण तेच असतं, पण आपण आपल्या गावचं नाव काय घ्यायचं, लांबचं घ्यायचं कुठे. असं आहे. कुठपर्यंत आलो आपण? हिरण्यकश्यपूपर्यंत आलं. आणि देव म्हणला माझ्या विरोधात जातोच होय, माझी बाजू घेणार तुझ्याच बोटाला लावून दाखवतो. कळलं का? त्या हिरण्यकश्यपूच्या पोटाला कोण आला? भक्त प्रल्हाद. राक्षसाच्या पोटाला एक भक्त जन्माला आला. हिरण्यकश्यपू तपश्चर्या करायला निघून गेले. निघून गेल्यावर राक्षसांना कळलं आता हिरण्यकश्यपू नाही आहे. तोपर्यंत राज्यावर अटॅक केला देवाने. सॉरी हिरण्यकश्यपू आता तपश्चर्याला बसलाय. तू काय फोन आला म्हणून काय पंढरपूरवरून येणारा आमच्यातला नव्हता. आमचा वारीला गेला आणि कळलं इकडं काहीतरी झालं तर निम्म्यात वारी सोडून येतो. अरे हिरण्यकश्यपूला कळलं देवाने राज्यावर आक्रमण केलंय. हिरण्यकश्यपू म्हणलं ब्रह्मदेव प्रसन्न झाल्याशिवाय येणार नाही, काय पण होते. म्हणजे राक्षस सुद्धा एवढा दृढ संकल्प करून भक्ती करत होते. लक्षात करा. आलं ना? तेवढ्याच यांनी काय केलं, राज्य घेतलं ते घेतलं. परत याची पत्नी जी होती तिलाही घेऊन चालली. म्हटले ही आता गरोदर आहे, आधी ज्यानं पोरं जन्माला घातले त्याने आमचा पिमूड केलाय, हे आणि जन्माला आल्यावर काय करेल. जाताना देवर्षी भेटले. म्हटले सगळं करा पण या माऊलींना मात्र इथे ठेवा. आणि गर्भसंस्कार त्या गर्भावर देवर्षी नारदांनी केले. म्हणून बाहेर आल्याबरोबर ना श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी म्हणायला लागले ते. आणि हिरण्यकश्यपू आल्यानंतर सगळं बघितलं आणि देवर्षी नारदांचे आभार मानले. नारदांवर केवढा विश्वास आहे लक्षात ठेवा. हिरण्यकश्यपूचा केवढा विश्वास आहे. माझ्या पत्नीचं तुम्ही रक्षण केलं म्हणून चंद्रकोर लावणाऱ्या शिवरायांच्या मावळ्याने आणि गळ्यात माळ घालणाऱ्या तुकोबारायांच्या वारकऱ्याने हे लक्षात ठेवायचं. राक्षसाचा पण विश्वास आपण जिंकला पाहिजे. लक्षात ठेवा. चंद्रकोर लावले ना, समोरच्या माऊलीचा आपल्यावर विश्वास पाहिजे. हे छत्रपतींची भक्ती करणारा पोरगा आहे, माझ्या आबरूवर कुठल्याही प्रकारचं संकट येऊ देणार नाही. ही आचारसंहिता विसरला तर नुसता गंध लावून चंद्रकोर लावून काय उपयोग नाही.
आचारसंहिता महत्वाची आहे. जेने विठ्ठल मात्रा घ्यावी, जेने विठ्ठल मात्रा घ्यावी, जेने विठ्ठल मात्रा घ्यावी, जेने विठ्ठल मात्रा घ्यावी, तेने पत्ते सांभाळावी, 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 तेने पत्ते सांभाळावी. जेने विठ्ठल मात्रा घ्यावे, तेने पत्ते सांभाळावे, तेने पत्ते सांभाळावे, तेने पत्ते सांभाळावे. जेने विठ्ठल मात्रा घ्यावी, त्याने पत्ते सांभाळावी, त्याने पत्ते सांभाळावी, त्याने पत्ते सांभाळावी. मुलगा झाला प्रल्हाद, अल्लाद, दुसऱ्यांना आनंद देणारा. बाळाला घेतलं आणि गुरुजींना बोलवलं, गुरुजी या, याला चांगलं तयार करायचं. काय तयार करायचं? पॅकेज चांगलं मिळालं पाहिजे. देव धर्म काय ना आला तरी चालेल, चांगल्या पगाराची नोकरी लागली पाहिजे. धर्माचं काय शिकवायचं? नामस्मरण शिकवायचं नाही. आणि अत्याचार झाला की आंदोलन येणेच करायचं. पोरं बिघाडली, आधी बाबा धड आहे काय बघा. पोरं बिघाडतील नाही तर काय काय कळतंय. आणि मग शिक्षण तज्ञांच्या लक्षात आलं, अरे रे 70 वर्ष झाली आपण नीतिमत्ता शिकवलीच नाही. आणि मग आमच्या अभ्यासक्रमात मूल्य शिक्षण आलं. मूल्य शिक्षण म्हणजे त्याच्या अगोदर शिक्षणाला मूल्य बऱ्याच गोष्टी आहेत. पण मला अजून जरा ताकद मिळणं झाली थोडी. बरं तरी आज दरवर्षीपेक्षा जरा बऱ्यापैकी आहे. भगवंताने ताकद दिली थोडी. 8 दिवस टिकला आवाज माझा. प्रल्हादाला जे शिकवायला पाहिजे ते मात्र त्याचे गुरुजी शिकवत होते. पण हे वेगळंच बोलायचं. ते म्हणायचे, गुरुजी खरं सांगा, तुम्ही सांगताय ते सत्य आहे का? ते म्हणायचं, ते विचारू नको, तुझ्या बाबांनी सांगितलं तेवढंच करायचं, नाही तर मग आम्हाला फासाल द्यायची. ते म्हणायचे, गुरुजी या जगाच्या पाठीवर एक भगवंत सत्य आहे. सत्य तू, सत्य तू, सत्य तू. हा जगत विलास आहे सगळा. हे सगळं खोटं आहे. तुम्ही सुद्धा माझ्या बाबांना घाबरू नका. भगवंताचं भजन करा तर मुक्त व्हाल. ते म्हटले, आम्ही सरकार नोकर आहे, आम्हाला बाकीचं बोलायला प्रोटोकॉल काय म्हणतात त्याला आत्ताच्या भाषेत? प्रोटोकॉल. म्हणजे तुम्हाला खरं खोटं कळत असलं तरी तुम्ही बोलायचं नाही, त्याचं नाव. हां, तुम्हाला हे शब्द कळतात, मागे बसलेल्यांना कळत असते. कॉर्पोरेट सेक्टरमधले आणि प्रशासकीय भाषेतले शब्द आहेत. पोलिसांना माहिती आहे ते चुकीचं केलं येणं, पण त्याला एखादं स्टेटमेंट दिलं तर वरनं फोन येतो लगेच, तुम्ही प्रोटोकॉल मोडला. ते मग काय सांगता आपल्याला, चौकशी सुरू आहे, आम्ही योग्य ती कारवाई ही गुळगुळ. खरं काय? म्हणून तपश्चर्या करून हिरण्यकश्यपूने जे जे वर मिळवले होते, ऐकायला येते ना, ते सगळे वर बाजूला ठेवून त्याने सांगितलं होतं, मला घरात मरण नको, बाहेर नको, अस्त्राने नको, शस्त्राने नको, दिवसा नको, रात्री नको, माणसाकडून नको, दानवाकडून नको, देवाकडून नको, पशुकडून नको. ते शोधत होता असं वाट पाय वाट. ते काय म्हणेल ते तथाच. मरण किती प्रकारे येतं याचा सगळा अभ्यास हिरण्यकश्यपूने केला होता. वाळवंट नामदेवरायांनी कशी कीर्तन केली असते. 5 मिनिटं माईक गेला तर आमचा जीव गेल्यासारखं वाटतं. कळतं का? म्हणून पूर्वी कीर्तन आपली पांढरी चार, काळी चार, तेवढं ओरडत ऐकायला जाईल. आता काळी 2 पण नको म्हणतात लोक, जरा अजून खाली या, कारण हे असतं ना सगळं सोबत. हिरण्यकश्यपूने मरण किती प्रकारे येऊ शकतं याचा बारकाईनं अभ्यास केला होता आणि ते सगळे वर मागून घेतले होते. पण देव आहे रे बाबा, तो आमच्या कितीतरी बावडं फुलं आहे म्हणून तो देव आहे.
म्हणून ना मानव झाला, ना दानव झाला, ना पशु झाला, ना अस्त्र घेतलं, ना शस्त्र घेतलं, ना घरात मारलं, ना बाहेर मारलं, ना दिवसा मारलं, ना रात्री मारलं. कुठं घेतला? उंबऱ्यावर घेतला. ते म्हणले बघ, घरात पण नाही, बाहेर पण नाही, माझ्याकडे बघ, मी कोण आहे? नृसिंह. मी पशु नाही, मी मानव नाही, आणि मी राक्षसी नाही. माझ्या हातात शस्त्र नाही. काय आहे? राक्षस फाडायला नख लागतात, आणि या नखान राक्षस फाडला होता म्हणून ती इंग्लंडमधनं परत आणावी लागतात. विठ्ठला सांकेतिक भाषा कळते ना, ती नख बघून तरी तुमच्यातला वाघ जागा व्हावा अशी येळ्या झाले सगळ्यांचे. फाडला. प्रल्हादाला विचारलं, बाळ खूप कष्ट झाले, ते नृसिंह अवतार भगवंताचा बघितला, भले भले ब्रह्मदेव वगैरे पळू लागले इकडं तिकडं, देवाच्या जवळ जायला कोण तयार नाही. तेव्हा सगळेजण लक्ष्मीकडे गेले, माते आता यांना सांभाळा, कारण जो बाहेर वाघ असतो तो बापसाहेब कसं. ती म्हणली आत्ता करतो सरळ. कसलं का रूप असं ना. कोण म्हणली? लक्ष्मी. आपली नव्हे, देवाचं सांगायला लागलं, आपली काय करायला सांगता येईल. अहो लक्ष्मीने ते रूप बघितलं आणि त्यांच्यापेक्षा घाबरून पळायला लागली. असं आरक्त वर्ण देवाचा राग एवढा होता ते भगवंताला. म्हणून तुमच्यावर कुठलं संकट आलं ना, नृसिंह भगवंताची आठवण काढायची, ते अष्टक म्हणायचे. काय प्रमाण आहे? स्तंभ फोडून काय पडता जड ते नाही. नाही ते नाही. भक्ताच्या कैवार नाही. आठवायचं बरं. असो. विदारोनी दैत्य प्रेम पान. ऐका आता, लक्ष्मीला सुद्धा जवळ जाता आलं नाही, आणि सगळ्यांनी विनंती केली, बाबा प्रल्हादा तुझ्यासाठी देवाने हे रूप धरलंय, तूच जवळ जाऊ शकतोस. अहो प्रचंड राग, देवाला सगळं आठवत होतं. 11 वेळा प्रल्हादाला काय त्रास झालाय. प्रल्हाद महाराज जवळ जाऊन नुसते हात जोडले. हो, त्या रक्तबंबाळ आतडी गळ्यात घातली होती देवाने, हिरण्यकश्यपूची माळ माळ करून. त्या हाताने हो त्या प्रल्हादाला जवळ घेतलं, मांडीवर बसवलं आणि कुरवाळायला लागले. देव, प्रल्हादा काय सहन केलंस माझ्यासाठी, काय काय सहन केलंस. येणाऱ्या पिढ्या आणि पिढ्या तुझा आदर्श डोळ्यासमोर ठेवतील की माझ्या भक्तीसाठी तू काय बापाकडून जाच एवढा सहन केलास. काय देव प्रल्हादाला. हे कसं आहे माहिती आहे का, मांजर ज्या दाताने ज्या नखाने उंदराला फाडते त्याच तोंडामध्ये पिल्लाला पकडते, पण पिल्लाला दात लागत. मार्जरी न्याय म्हणतात त्याला. दात उंदराला फाडून खातात, नख फाडतात, पण त्याच मुखामध्ये पिल्लू आहे, त्याला नख लागत. तशी अवस्था आहे देवाची. भक्ताला जवळ घेतले. काय देव, काय नाही म्हटले, माझ्या बाबाचे सगळे अपराध माफ करा आणि माझ्या बाबांना मुक्ती द्या. बरं, अज्ञानापोटी त्याने तुमच्याशी वैर केलं, ही प्रल्हादाची मागणी आहे. तेव्हा भगवंत हसायला लागले, प्रल्हादा तुझ्या बापाचं काय घेऊन बसलास, तुझ्या 7 पिढ्या वैकुंठात गेल्या, असं कार्य भक्तीचं तुझ्याकडून घडले. बरं, प्रत्येक अवतारावर एकदा बोलायला पाहिजे, पण आपण विस्तार करत नाही. पुढे पुढे चाललं, नृसिंह अवतारापर्यंत आलो. पुन्हा एकदा इंद्राला ऋषींच्या शापामुळे राज्य गमावावं लागलं आणि राक्षसाने बळीला राजा केलं आणि बळी राजा झाला स्वर्गाचा. आणि राक्षस भयो भयो करून असे फिरू लागले घाबरून. आणि त्यावेळेला भगवंताने जो अवतार घेतला इंद्राला पुन्हा राज्य मिळवून देण्यासाठी आदितीच्या पोटी, तो कोणता?
वामन. त्रिपाद भूमी परवा आपला विषय झाला की बळीला पाताळामध्ये घातलं भगवंताने. त्रिपाद भूमी राखीला दारवंडा बळीचा, बळी महाराजांना. हे सगळं भगवंत करतो कुणासाठी? तुकोबाराय सांगते आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार. मत्स्य कुर्मादी सुकर, 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 मत्स्य कुर्मादी सुकर. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर, मोये धाव घाले पान्हा, मोये धाव घाले पान्हा. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर, मोहे धाव घाले पाना, मोहे धाव घाली पाना. भगवंताला प्रेमाचा पाना सुटतो याला कारण देह भगवंताला भक्तामध्ये मोह आहे. मोह. आईला बाळाला बघितल्याशिवाय पाना फुटत नाही. बाळाला बघितलं म्हटलं आईला पाना फुटतो एका सेकंदात. काय सृष्टीची रचना आहे बघा. तसं भक्ताला बघितलं की भगवंताला पाना फुटतो आणि तो उडी घालतो. स्तंभ फोडून बाहेर आला प्रल्हादासाठी, वामन होऊन धावून आला बळीसाठी बरं का. आणि सहस्त्र अर्जुनासारखा क्षत्रिय रक्षण करायच्या ऐवजी शोषण करू लागला. त्यावेळेला परशुराम होऊन भगवंताचा अवतार आहे बरं का. शास्त्र शिकायला गेला होता पण शस्त्र हातात घ्यावं लागलं तो परशुराम. आणि नंतर तुमच्या आमच्यासाठी अयोध्येचा राजा राम होऊन आला बरं का. रामापर्यंत पूर्ण स्थितीला आला अंशापासून, पण परिपूर्ण अवतार जो आहे तो हा आहे. गर्ग संहितेमध्ये सांगितले हे सगळे अवतार आहेत ते वेगळे, पण हा जो अवतार आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार विठोबा रखुमा. जय जय विठोबा रखुमा. ये दशे चरित्र केले नारायणे, ये दशे चरित्र केले नारायणे. ये दशे चरित्र केले नारायणे, ये दशे चरित्र केले नारायणे. ये दशे चरित्र केले नारायणे, ये दशे चरित्र केले नारायणे. ये दशे चरित्र केले नारायणे, ये दशे चरित्र केले नारायणे. रांगता बुधने राखीताये, रांगता बुधने राखीताये. माझी वाणी तुझे वरणी गुण नाम, माझी वाणी तुझे वरणी गुण नाम, माझी वाणी तुझे वरणी गुण नाम, माझी वाणी तुझे वरणी गुण नाम. अभंगाचा अन्वयार्थ लक्षात घ्या. ये दशे
चरित्र हे दश म्हणजे 10, दशा अवतार, हे दशे मत्स्यापासून कल्कीपर्यंत या 10 अवतारामध्ये देवाने काय केलं? चरित्र निर्माण केलं. आम्हाला कीर्तनकारांना कीर्तनकारात विषय काय? भक्तांनी देवाने जर चरित्र निर्माण केलं नसतं आम्ही काय कीर्तन करणार? म्हणून देवाने या 10 अवतारामध्ये हे दशे चरित्र का केलं बाबा? तर आहे तुका म्हणे, म्हणजे अजून करायचं. हे सोंग सारिले, एक सारलं की दुसरं. दशावतार नाटक बघितलं का नाही, तर ते एक मुखवटं काढून ठेवायचं. हे सोंग सारिले, लगेच दुसरं. या रूपे आनंदे, कारण कशासाठी? पुढेही बहुते कारण. अरे बाबा, धर्म आहे तिथं अधर्म येणारच. एखादं नवीन शहर वसवलं की तिथं पोलीस स्टेशन काढावं लागतं. का? तर माणूस आहे म्हटल्यावर गुन्हा, जेल बांधावं लागतं. का? शासन करावं लागणार, त्याला डांबावं लागणार. हे सगळं जसं आहे तसं तुम्ही असा कोणता दिवस बघू नका की जगातली सगळी लोक धार्मिक होतील. धर्म नावालाच अधर्मच करत असतात ते. ज्याला दुसऱ्या जीवाचा कळवळा नाही, ज्याला दुसऱ्या जीवाला मारताना दया वाटत नाही, त्याच्याकडं धर्माचं पालन होणार नाही. दया तिचे नाव, भूतांचे पाळन, हा एक भाग सांगितला. आणि वर्ण भूता आली तर त्यांना पाळन करून चालणार नाही. इस्रायलमध्ये पॅराशूटने जशी आली तशी तिथं मुरगुडात उतरली की तसं म्हणायचं नाही दया करा यांच्यावर म्हणून. अनेक निर्दाळ न कंटकाचे. हा, तिथं सीमित हत्या का असीमित लोकांचा जीव जाणार आहे तर त्याला एकट्याला मारलं तर झालं, कसाबला मारलं तर झालं. कारण त्याच्याकडे काय आहे? 1000 लोकांचा जीव घेणारं औषध आहे. आता ताईला मारलं, गुन्हा घडत नाही. आपला कुठलाही देव शस्त्राशिवाय नाही. कुठला देव आहे त्याच्याकडे शस्त्र नाही? फक्त पांडुरंग आहे. कारण तो म्हटला आता मी घेऊन घेऊन थकलो, कारण मी लढणार आहे म्हणून देव अवतार केले. की आमचं काय जातंय? गांधीजीने एक सुंदर हे लिहिले की आत्मा माणसाचा मेला ना, उपदेशाचा काय उपयोग नाही. ज्यावेळेला जटायूने बघितलं की रावण सीतेचं अपहरण करतोय. अहो जटायू कोण? गिधाड. तो जवळ असलेल्या एका ऋषींच्या आश्रमात गेला. महाराज महाराज बाहेर या. काय झालं? अहो त्या एका माऊलीचं अपहरण करून राक्षस चाललाय. कोण आहे मला माहीत नाही, पण एक आबला आहे, ते वाचवा वाचवा ओरडते. ऋषी हसायला लागले. म्हणले हे जग सगळं मिथ्या आहे. कळलं? तिथं वेदांत आडवा आला. जा येड्या, कुणाच्या भानगडीत आपण पडायचं नसतं. दुसऱ्या आश्रमात गेला. महाराज महाराज अहो बाहेर या. काय झालं? बघा असं असं झाले. ते म्हणले अरे प्रत्येकाच्या कर्माचे आहे ते घडणार, तू कशाला टेन्शन घेतो? तुझा घराकडे. कोण म्हणत होते? ऋषी. सगळे आश्रम फिरून झाला जटायू. म्हटला ही मेलेली माणसं आहे, ती तुकडं होताना बघणार, पण ते तुकडं होताना वाचवायला कुठल्या आबलेला येणार? मेलेली माणसं आहे, ती जिवंत आहेत. प्रत्येक जण आपला चाललाय. तेव्हा जटायू सारख्या गिधाडाने रावणावर हल्ला गेला आणि पंख छाटून टाकले त्या रावणाने त्याचे. पण लक्षात घ्या, ज्या वेळेला स्वतः अशा आबलेचा जीव वाचवताना पंख जरी छाटले तरी मरण देवाच्या मांडीवर आलं, ते कुठल्या ऋषीला आलं नाही. लक्षात घ्या. म्हणून फार वेगवेगळ्या महात्म्याने बरंच काय लिहून ठेवलंय, वाचतंय कोण. म्हणून तुम्ही मेलासारखं जगू नका. त्या जटायूचा आदर्श घ्या. एका गिधाडाने आम्हाला शिकवलं की कोण नाही केलं तरी चाललं, मी जातो त्याच्या हल्ला करायला. असं आपल्याला वागायचं आहे, तर धर्माचे पालन होईल आणि रक्षण होईल. एकट्या देवावर आपण अवलंबून राहून चालणार नाही. देव फक्त प्रात्यक्षिक दाखवायला येतो. तिथनं पुढं म्हणतो अर्जुना आता मी शस्त्र घेणार नाही अशी प्रतिज्ञा केली.
देवाने केले त्याची वेळेला प्रतिज्ञा, मी शस्त्र घेणार, तू लढायचं बघ. तुम्ही अर्जुन व्हायचं आता. आणि काय उगाच कुणाला मारायला जायचं नाही, याची घरं पेटवा त्याची घरं पेटवा. जर कुणावर अन्याय झाला तर तिथं पुढं उभं राहायचं. सर्वभूत हिते रतः, त्याला धार्मिक माणूस म्हणतात. सगळ्यांचं कल्याण होईल असं बाजू घ्यायची. म्हणून हा जो अवतार आहे तो वेगळा अवतार आहे. रामापर्यंत मर्यादा आहे, हा अमर्यादा आहे, अनंत आहे. म्हणे परिपूर्ण म्हटलंय. गर्गसंहितेत सुंदर वर्णन आहे त्या अवताराचं. परिपूर्णतया साक्षात श्रीकृष्ण नान्य एव हि एक कार्यार्थ आगत्यम कोटि कार्य चकर. काय म्हणतात गर्गमुनी की अरे बाबा हा जो अवतार आहे परिपूर्णतम साक्षात, परिपूर्ण नाही परिपूर्णतम. कोण? श्रीकृष्ण नान्य एव हि, दुसरा कुठला नाही अवतार. एका कामासाठी आला, एक कार्यार्थे आगत्यम कोटि कार्य चकार. एक निमित्त करून आला, करोडो कामं करून गेला. आज देखील आपल्या हातात जो धर्मग्रंथ म्हणून ज्याच्याकडे बघतो ती गीता कोणी दिले? याने दिले. तोच विटेवर उभा आहे. गीता जेने उपदेशिली ते हे विटेवरे माऊली. त्या परिपूर्णतम भगवान श्रीकृष्णांच्या अवताराबद्दल तो जन्मोत्सव का करायचा याचं कारण असं आहे, कंसाच्या बंदी शाळेत त्याला यावं लागलं असल्यामुळे आणि तिथे कोणत्याही प्रकारचा देवाचा उत्सव झालेला नाही. म्हणजे मला सांगा, तुमच्या आमच्या घरात बाळ जन्माला आले की आम्ही बाहेर फटाकडे वाजवतो, पण देव अवताराला आलाय उत्सव का? कंसाला कळेल उत्सव नाही. म्हणून नंतर तुमच्या आमच्या सारख्या भक्ताने आज रात्री हा उत्सव चालू केला. जन्माचा भगवंताचा उत्सव नाही आहे. त्याचा उत्सव मथुरेत आहे का? मथुरेत 3 जण जागे होते फक्त, देवकी, वसुदेव आणि चंद्र. 3 जण जागे होते. राम अवतारामध्ये चंद्र रुसला होता. सूर्याच्या घरात जन्माला गेलास, मला सांगितलं नाहीस. त्याने सांगितलं बाबा पुढच्या वेळेला तुला एकट्याला सांगतो, कुणाला सांगत नाही, कारण मी तुझ्याच कुळात जन्माला येणार आहे. चंद्रवंशीय. बरं, 2च वंश असतात. एक आहे चंद्रवंशीय, दुसरे आहेत तिसरा वंश कुणाचा नाही आपला. माणसं या 2 वंशापैकी कुठल्या तरी वंशातले असतात. ती कशी ओळखायची कशी? सूर्यवंशीय कोण आहे आणि चंद्रवंशीय कोण, कसं ओळखायचा भैया? तर सकाळी लवकर उठतात की नाही ती सूर्यवंशी, आणि दिवस दुपारवर विठ्ठला हे या जाधवांना बरोबर लागू पडते बरं का. म्हणजे हे जाधव म्हणजे पाटलांना या सगळ्या लागू पडते. खरं आहे का कुठं आहे? लवकर उठतच नाहीत माणसं. चंद्रवंशी, जाधव म्हणजे यादव, हे पाटील सगळे जाधव वंशी आहे. छत्रपती शिवरायांचं भोसले घराणं सूर्यवंशी आहे आणि यादवांचं घराणं चंद्रवंशी आहे. हे आपल्याला माहिती असू दे. पाटलांना उठवायला 10 माणसं लागतात. उठा की हो का? आपण चंद्रवंशी आम्ही रात जागवून काढू पण सकाळी उठायला येत नाही. मी यादव आहे, मला माहिती आहे. मी 12वी पर्यंत 9वी आत्तापर्यंत खूप प्रयत्न केला सकाळ उठून अभ्यास करायचा, होत नाही. रात्री 2 वाजेपर्यंत बसू शकतो. मी म्हटलं माझा काहीतरी दोष असेल म्हणून मी माझ्या मुलावर प्रयोग केला. म्हटलं बाळा, आता ते गेल्या वर्षी 10वीला होतं, त्याला म्हटलं बाळ सकाळचा ब्रह्ममुहूर्त, शास्त्रात वाचलंय ना, ब्रह्ममुहूर्तावर उठायचं. पोरानं 6 महिने प्रयत्न केला हो, ते का उठना. ते म्हटलं पप्पा मला 2 वाजेपर्यंत जागायला सांगा पण सकाळी थोडं उठायचं सांगू नका. मी म्हटलं तू पक्का चंद्रवंशी आहे.
तुझ्या वंशात मी जन्माला येणार, चंद्राच्या वंशामध्ये भगवंत जन्माला चंद्रवंशामध्ये येणार, यदुकुळामध्ये येणार, बरं का. त्यामुळे हे देवकी, वसुदेव आणि चंद्र तिघेजणच जागे होते. त्यांनीच फक्त भगवंताला मागितलं. कधी जन्माला आले? आजच्या या तिथीला. कुठली तिथी आहे? अष्टमी. कितवा अवतार आहे? 8वा. ज्याला वारंवार आठवावा लागतो तो अवतार 8वा. तो सांगतो मला 8वा. जन्म कधी? वार कुठला होता? बुधवार. का बुधवारी आले? ते म्हटले अरे बाबा माझ्या चंद्रवंशाचा पहिला पुरुष आहे तो बुध. बुधापासून चंद्रवर्ष सुरू झाला म्हणून बुधवारी जन्म घेतला. बरं का. नक्षत्र कुठलं होतं? रोहिणी. भगवंताने विचार केला माझी आई देवकी, बरं का, आणि माझी दुसरी सावत्र आई कोण आहे? रोहिणी. सारखं देवकीचा उदो उदो होईल, बरं का. माझ्या या आईचं पण नाव माझ्याबरोबर जोडलं जायला पाहिजे, ती रुसू नये म्हणून कुठलं नक्षत्र निवडलं? अजून एक कारण सांगतात शास्त्रकार की रोहिणी नक्षत्र निवडण्याचं कारण असं, चंद्राला 27 बायका आहेत ज्यांना आपण 27 नक्षत्र म्हणतो. त्यातली प्रिय पत्नी कोणती आहे? रोहिणी. म्हणून रोहिणी नक्षत्रामध्ये भगवंताने अवतार घ्यायचं ठरवलं. कसं सेट वेल सेट असतं बघा. तो VIP अवतार आहे त्याचा. ग्रामसेवकची बदली झाली आणि जिल्हाधिकाऱ्याची बदली झाली तर दोनातला फरक तुम्हाला सांगू का? म्हणजे आम्ही तुम्ही जन्माला आला आणि देव येणं यातला फरक तुम्हाला सांगतो. आता आमची जर बदली झाली दुसऱ्या गावात तर आम्हाला तिथं जाऊन खोली बघायला लागते. मग ते गाव किती लांब आहे ते बघावं लागतं. कुणी घर देतं का घर विचारावं लागतं. मग ती शाळा कुठे ती बघावी लागते. ग्रामसेवकाला ग्रामपंचायत कुठे ती बघावी लागते. पण एखाद्या जिल्हाधिकाऱ्याची बदली झाली, पुण्याचा जिल्हाधिकारी कोल्हापूरला आला, त्याला खोली बघायला लागते. अरे तो येणार त्याच्या आधी सगळं साहेब 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 इकडं इकडं. VIP मधला आणि ऑर्डिनरी मधला फरक. साहेब तिथं तुमची निवासाची व्यवस्था केली साहेब. सगळे आमदार खासदार अगोदरच बुके घेऊन, मी अमक्या अमक्या ठिकाणचा आमदार, मी अमक्या अमक्या ठिकाणचा खासदार, मी अमुक मी तमुक, मी अमक्या पक्षाचा, मी आमच्या संघटनेचा, हे सगळे ओळख करून द्यायला तिथं. तसं देव अवतारला येणार आहे. सगळ्या सृष्टीला जिथल्या तिथं वेल सेट राहावं लागतं. ट्राफिक आवाज रे गाडी पुढे नको, तिथनं मंत्र्यांची गाडी जाणार आहे. हे मेलं तिथं अर्धा तास उभं राहून. ते म्हणते अरे मला दवाखान्यात जायचं, कुठं जायचं असू दे प्रोटोकॉल. तुम्हाला सोडत नाहीत त्या रस्त्यावरून. अरे देव जन्माला येणार आहे, ते काय तुमच्या आमच्या यातलं कुठलं कृष्ण जन्माला येणार आहे? भगवान श्रीकृष्ण जन्माला येणार आहेत. सगळं असं त्यांना पाहिजे तसं कारागृहात आहेत. पण त्यांच्यासाठी कुठला कारागृह नाही आहे, बंधनच नाही आहे. असं उत्तम असं सगळं. महिना निवडला कुठला? श्रावण. आता एकदा श्रावणात या सृष्टीकडे बघा हो, कशी आहे. हिरवा शालू नेसलेला आहे, प्रफुल्लित आहे. पाऊस पडला तरी आनंद आहे. सृष्टी सगळी नटलेले धनधान्याने भरलेले आहे. रात्री अवतार घेतला का? जगात अधर्माचा अंधार पसरला होता. भगवंताला या जगावर प्रकाश टाकायचा होता म्हणून रात्र निवडली. किती कारणं सांगायची हो देवाची, बरं. म्हणून आजच्या दिवशी भगवंताचा हा जो जन्मोत्सव साजरा करण्याचं कारण भगवंत सांगतात, जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्याक्त्वा देहम पुनर्जन्मम नयति मामेति स्वजन. अर्जुना, माझा जन्म माझं कर्म दिव्य आहे. सहजासहजी कुणाला कळत नाही. श्रावण महिना हा श्रवणाचा महिना असतो. श्रवण. आपल्या प्रत्येक महिन्याला असं एक वेगळं नाव आहे. आता वेळ नाही मला सांगायला, पण असा प्रत्येक महिना आपल्याला काय सांगतो त्याच्या नावावरनं. श्रावण महिना सांगतो की श्रवण करा तर तुम्हाला भद्रपद प्राप्त होईल. भद्र म्हणजे कल्याणकारक पद. असं एक
गुंफण आहे त्याची. असो काय बघणं काय इकडे तिकडे सगळ्यांना मिळणार आहे. तुम्ही माझ्याकडे बघा बघा शेवटचं एक मिळवणी सांगतो तुम्हाला. तुम्ही बघितल्यामुळे तुमच्याकडे येणार नाही, ते आपोआपच येणार आहे. भगवंताने ही सगळी सृष्टी नटली सगळी. मंद मंद पाऊस पडत होता त्या दिवशी, मंद मंद. हां, भगवंतावर जणू ही सृष्टी पुष्प वर्षाव करत होती. अशा वेळेला त्या कारागृहामध्ये भगवंताचा कितवा अवतार? 8वा. देवकी वसुदेवासमोर 8 वर्षाची मूर्ती प्रकट झाली. ती चतुर्भुज रूपामध्ये. देव बाळ झाले नव्हते, कसे होते? चतुर्भुज. पण देवकी म्हटली, देवा एवढा मोठा मुलगा मला झाला असं म्हटलं तर मला कोण आई म्हणेल का? बाळ हो ना. म्हणून त्या फोटोमध्ये भगवंताचा मूळ अवतार दाखवलाय आणि मग पुन्हा छोटा दाखवलाय. गोपी गीतामध्ये सुंदर गोपी सांगतात, अरे देवा तुला आम्ही ओळखतो, तू त्या देवकी वसुदेवांचा नंद यशोदेचा पुत्र नाहीस, तू कोण आहेस? ऐका बघता, ऐका, बोल ना गाजगात. नखलु गोपिका नंदनो भवा अखिल देहिना अंतरात्मद्रूप. मधले बाजूला वा सर, समोर काय सांगतात ऐका तरी. विखन सारथी तो विश्वगुप्तये खल उदेवा सात्वता कुले. काय म्हणतात गोपी? गोपी गीतामध्ये गोपी सांग, देवा तू कोण आहेस? नखलु गोपिका नंदनो, तू त्या गोपीचा पुत्र नाहीस, कोण आहेस? अखिल देहिना अंतरात्मद्रूप, प्रत्येक जीवाचा तू अंतरात्मा आहेस. पण तू का आलास माहिती आहे का? हा जो विखन म्हणजे ब्रह्मदेव तुला सांगायला गेला होता, देवा अधर्म वाढलाय, विखन सारथी तो, कुणाला प्रार्थना केली? विश्वगुप्तये. मग हा विश्वात गुप्त असलेला देव सख उदेवा कुठे? सात्वता कुले. एका सात्विक कुळात देवकी आणि वसुदेवांच्या पोटी तुझा जन्म झाला, असं गोपिका त्याला सांगतात. आणि त्याचं वर्णन, त्याच्या जन्माचा सोहळा त्या मथुरेत होऊ शकला नाही, म्हणून त्या दिवसापासून तुम्ही आम्ही आपल्या घरात अष्टमी साजरी करतोय. नंदाच्या घरात उत्सव उद्या आहे काल्याच्या कीर्तनात, कारण अजून याला तिकडं न्यायचं आहे. आता 12च्या नंतर आपण त्याला डोक्यावर घ्यायचा आणि कुठं न्यायचा? यमुनेच्या पलीकडे न्यायचं आणि तिथं ठेवून मायेला घेऊन यायचं. आज उत्सव नाही, लक्षात घ्या, उत्सव उद्या आहे. कारण उद्या कळणार आहे सगळ्यांना, आज नाही. आज तिघांनाच कळलं आणि ते सगळ्यांना कळावं म्हणून आपण अष्टमी सुरू केले. आणि या घराण्याने ती परंपरा 103 वर्ष टिकवले. आणि म्हणून आजचा हा अवतार आहे. तो महिना कोणता होता, ती तिथी कोणती होती, ती वार कोणता होता, तुम्ही असं माझ्यासोबत आमच्या पाठीमागे म्हणायचं. आणि ते म्हणताना बरोबर 3 मिनटं होतात, मग पुष्पवृष्टी होईल, मग पाळणा म्हणायला जायचं. असं 2 भागात उभं राहायचं सगळ्यांनी. विठ्ठला 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 मध्ये जागा ठेवा. फुलं हातामध्ये घ्या.
आणि उभं राहा, मध्ये जागा ठेवा. वर कुणी जाऊ नका लगेच. हा हात जोडा, हात जोडा सगळे. अरे बापरे, मला दिसू दे ते जरा मागे सारखा, जरा मागे सारखा मला दिसू दे. वर म्हणायचं दशरथ का खाली म्हणा दशरथे. हा दशरथे मारिला तोची होता मास. दशरथे मारिला तुझी होता मास. वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष. वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष. वसुनाम तिथी बुधवार असे. वसुनाम तिथी बुधवार असे. शुक सांगत असे परीक्षिती. शुक सांगतसे परीक्षिती. रोहिणी नक्षत्र दोन प्रहर रात्र. रोहिणी नक्षत्र द्रोण प्रहर रात्र. माया घाली अस्त्र रक्षपाळा. माया गायास्त्र रक्षकाळा. नवग्रह अनुकूल सर्वांचे जे मूळ. नवग्रह अनुकूल सर्वांचे मूळ. वसुदेव कपाळ धन्य धन्य. वसुदेव कपाळ धन्य धन्य. जयाचा तो वंश तयासी आनंद. जयाचा तो वंश तयासी आनंद. माझ्या कुळी गोविंद अवतरला. माझ्या कुळी गोविंद अवतरला. वसुनाम तिथी बुधवार असे. वसुनाम तिथी बुधवार असे. शुक सांगतसी परीक्षिती. शुक सांगतसे परीक्षिती. अयोनी संभव नोहे काही श्रमे. अयोनी संभवे नोहे काही श्रमे. अयोनी संभव नोहे काही श्रमे. अयोनी संभव नोहे काही श्रमे. नामयाचा स्वामी प्रगटला. नामयाचा स्वामी प्रगटला. नामयाचा स्वामी प्रगटला. नामयाचा स्वामी प्रगटला. वसुनाम तिथी बुधवार असे. वसुनाम तिथी बुधवार असे. शुक सांगतसी परीक्षिती. शुक सांगतसे परीक्षिती. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाला गोपाला